नमस्कार. BMS सेकंड इयर द्रव्यगुण विज्ञान पेपर 1 याचे आज आपण मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चन्स पाहणार आहे. म्हणजे आज तुमचा संहिताचा पेपर झाला. संहिताचा पेपर तुम्हाला चांगला गेला असेल अशी अपेक्षा आहे. पेपर थोडासा टफ लेवलचा होता. तरी पण तुम्ही जर MCQ 10 ते 15 ते 16 मार्काला तुम्ही MCQ तुम्हाला येत असतील आणि तुम्ही सगळे SAQ LAQ अटेम्प्ट केले असतील तर तुम्ही आरामात पास होऊन जाल. पण आता त्या संहिताचं टेन्शन न घेता इतर राहिलेल्या पेपरचा तुम्ही अभ्यास व्यवस्थित केला पाहिजे. नाहीतर जो झाला आहे तो पेपरचं टेन्शन घ्या, त्याची काळजी करा. परत त्याला मार्क्स पडतात की नाही त्याच्या विचारामध्ये तुमचे इतर पेपरसुद्धा अभ्यास व्यवस्थित होणार नाही. त्यामुळे जे आता आहेत त्या पेपरचा अभ्यास व्यवस्थित करा. त्याचे मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चनचे व्हिडिओ पाहिले नसतील तर व्हिडिओ पहा. बाकी शॉर्ट टिप्स अँड ट्रिक्सचे व्हिडिओ पहा. ते सर्व व्हिडिओ चॅनलवर अपलोडेड आहेत. तर पाहूयात द्रव्यगुण विज्ञान पेपर 1चा आपला मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चन पेपर कसा राहील. तर त्यामध्ये शॉर्ट आन्सर क्वेश्चन्समध्ये द्रव्य वर्गीकरण. सुरुवातीला तुम्हाला पहिला SAQ हा द्रव्यवर विचारला जातो. त्यामध्ये तुम्हाला द्रव्य वर्गीकरणाचा चार्ट पाठ पाहिजे, जो आपण चार्ट आपला व्हिडिओ अपलोड केलेला आहे. जर तुम्ही द्रव्यगुणची प्लेलिस्ट पाहिली नसेल तर एकदा प्लेलिस्ट अवश्य पहा. त्यामध्ये सर्व व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ तुम्हाला म्हणजे वीर्य, विपाक, प्रभाव हे सर्व 10 मिनिटामध्ये तुम्हाला सर्व क्लिअर होईल की काय कसं लिहायचं असतं. तर ते सर्व व्हिडिओ अवेलेबल आहेत, ते पण पहा. त्यानंतर द्रव्यगुणाची व्याख्या. जर तुम्हाला द्रव्यगुणाचं वर्गीकरण नाही विचारलं तर तुम्हाला द्रव्यगुणाची व्याख्या आणि त्याचं महत्त्व किंवा मग पांचभौतिकत्व, द्रव्याचं पांचभौतिकत्व देखील SAQ विचारला जातो. त्यानंतर वीर्य या टॉपिकवर तुम्हाला त्याची व्याख्या, त्यानंतर त्याचं लक्षण आणि वीर्याची उपलब्धी हा एक फेमस क्वेश्चन आहे. प्रिव्हियस इयरमध्ये खूपदा विचारला गेलेला आहे. तर ते एकदा व्यवस्थित नीट स्टडी करा. त्यानंतर विपाक या टॉपिकवर तुम्हाला SAQ विचारला जातो. त्यामध्ये सुद्धा व्याख्या, त्याचे लक्षण, त्रिविध विपाक कोणते आहेत, त्याचं कंटेंट. त्यानंतर विपाकाचं तारतम्य हा एक फेमस SAQ आहे, तर तो व्यवस्थित स्टडी करा. त्यानंतर प्रभाव ह्यावर तुम्हाला जर SAQ विचारला जातो. त्यामध्ये व्याख्या आणि उदाहरणं विचारतात प्रभावाचं. किंवा मग दुसरा असा टाईप आहे की समान प्रत्यारब्ध आणि विचित्र प्रत्यारब्ध द्रव्य विचारले जातात. त्यामध्ये तुम्हाला एक्झाम्पल देखील त्याचे ॲड करायचे आहेत. त्यानंतर कर्म ऑफ दशमनी गणामध्ये त्यामध्ये तुम्हाला कोणताही एक कर्म SAQमध्ये विचारलं जातं व त्या कर्मामध्ये तुम्हाला त्याचं रस, वीर्य, विपाक, त्यानंतर गुण, त्या कसं कर्म करतं, दोषांवरती कार्य आणि त्याची उदाहरणं, अशा प्रकारे तुम्हाला कोणताही एक कर्म विचारला जातो. तर त्यापैकी अनुलोमन, स्तन्यजनन, निद्राजनन, मेध्य आणि जीवनीय हे जरा व्यवस्थित स्टडी करा. ह्याचे एक्झाम्पल्स एकदा नीट बघून घ्या, कारण हे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्समध्ये विचारले गेलेले आहेत व ह्याचे चान्सेस जास्त आहेत. तसंच इतर कर्माचं तुम्ही काहीतरी कॉमन फॉर्मॅट, आपल्या चॅनलवर सर्व कॉमन फॉर्मॅट अपलोडेड आहेत. जसं की द्रव्य, गुण, कर्म, रस, वीर्य कसं लिहायचं, तर ते सर्व अपलोड आहेत. ते एकदा शॉर्ट टिप्स अँड ट्रिक्स एकदा बघून घ्या. तुम्हाला परवाच्या पेपरसाठी खूप उपयोगी पडतील. त्यानंतर फार्मॅकोलॉजी. आता फार्मॅकोलॉजी हा असा टॉपिक आहे, फार्मॅकोलॉजी आणि जनरल प्रिन्सिपल्स हा जे मी प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स पाहिले त्यामध्ये शक्यतो फार्मॅकोलॉजीची डेफिनेशन, त्याचं डोसेज फॉर्म, रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन किंवा मग फार्मॅकोकायनेटिक, डायनेमिक, त्यानंतर जास्तीत जास्त जनरल प्रिन्सिपल्स, खूप क्वचित असा पेपर मी बघितलेत की त्याच्यामध्ये काही पेपरमध्ये ड्रग्स विचारलेले आहेत, ग्रुप्स विचारलेले आहेत. तर ग्रुप्स विचारतात, नाही असं नाही, ते सुद्धा विचारतात, पण चान्सेस थोडे कमीच आहेत. जर तुमचे ग्रुप झाले नसतील तर त्याचं टेन्शन आत्ता घेत बसू नका. जेवढे होतील तेवढे ग्रुप्स, मेन ग्रुप्स पाठ करा किंवा त्याचे ड्रग्स पाठ करा. त्याचे चान्सेस थोडे कमीच आहेत, पण करून ठेवा. जेवढे होतील तेवढे करून ठेवा, पण जास्त त्याचा टेन्शन घेऊ नका. तर अशा प्रकारे फार्मॅकोलॉजीमध्ये त्याची डेफिनेशन, डोसेज फॉर्म आणि रूट ह्याचं बेसिकवरती एक SAQ विचारला जाऊ शकतो. किंवा मग फार्मॅकोकायनेटिक्स किंवा फार्मॅकोडायनॅमिक्सवर सेपरेट SAQ विचारतात. त्यानंतर प्रिन्सिपल अँड मेकॅनिझम ऑफ ड्रग ॲक्शन एकदा बघून घ्या आणि बायो अवेलेबिलिटी. त्यानंतर ड्रग्स जर तुम्हाला करायचे असतील तर NSAIDs, डायुरेटिक्स, त्यानंतर अँटी हायपरटेन्सिव्ह, अँटी इपिलिप्टिक, त्यानंतर विटॅमिन्स आणि वॅक्सिन्स हे स्किप करू नका. हे जरा एकदा बघून घ्या की त्याच्यामध्ये काय कंटेंट आहे, कसं लिहायचं ते. व त्यानंतर मिश्रक गणावर तुम्हाला एक SAQ फिक्स विचारला जातो. मिश्रक गणामध्ये सुद्धा आपला एक व्हिडिओ अपलोडेड आहे. तो व्हिडिओ जरी तुम्ही पाहिला तर तुम्हाला सर्व मिश्रक गण व्यवस्थित क्लिअर होऊन जातील. त्यानुसार तुम्ही जरी लिहिलं तर तुम्हाला मिश्रक गणला व्यवस्थित मार्क्स मिळून जातील. तर त्यामध्ये पंचकोल, षडूषण, चतुर्बीज आणि चतुर्जातक, तसंच लघु पंचमूळ, बृहत पंचमूळ तर सगळ्यांचे पाठ असतात, ते सुद्धा इम्पॉर्टंट आहेत. त्याचप्रकारे 4, 5, 6 जे कंटेंटचे जे मिश्रक गण आहेत ते जास्त चान्सेस असतात विचारण्याचे, कारण ते अवघड पण असतात आणि एखादा कंटेंट राहिला तर तो आपला मार्क कट होतो. आणि जे 3 कंटेंटवाले ते तर आपल्या असं पण लक्षात असतात. त्यामुळे मिश्रक गणचा क्वेश्चन तुम्ही व्यवस्थित अटेम्प्ट करा. तर हे तर होते शॉर्ट आन्सर क्वेश्चन्स म्हणजे SAQ. आता आपण नेक्स्ट LAQ पाहणार आहोत. जे मोस्ट एक्सपेक्टेड LAQ आहेत, लॉंग आन्सर क्वेश्चन, ते पाहणार आहोत. त्यामध्ये पहिला LAQ तुम्हाला गुण ह्या टॉपिकवर विचारला जातो. तर सुरुवातीला तुम्हाला काय माहिती पाहिजे, तर गुणाची व्याख्या, 2-3 व्याख्या माहिती पाहिजेत. त्याच्या पांचभौतिकत्व चार्ट फॉर्मॅटमध्ये लक्षात ठेवा की कोणत्या गुणामध्ये कोणत्या महाभूताचे आधिक्य आहे. त्याच्यानंतर गुणाचं जे वर्गीकरण आहे
सामान्य वर्गीकरण, त्याची संख्या ते तुम्हाला माहिती पाहिजे. त्यानंतर गुरुवादी गुण कोणते 20. त्यानंतर परादी गुणाची संख्या 10 ते 10 नावं माहिती पाहिजे. शक्यतो परादी गुणावर सेपरेट LAQ विचारला जातो, तर व्यवस्थित परादी गुण पाठ करा, त्याचे एक्झाम्पल ॲप्लिकेशन्स पाठ करा. आणि गुणांच्या ॲप्लिकेशन्सवर स्पेसिफिकली प्रश्न विचारला जातो की त्याचं चिकित्सेत महत्त्व सांगा. तर त्यानंतर दुसरा LAQ तुम्हाला रस या टॉपिकवर विचारला जाऊ शकतो. इथेसुद्धा सेम तसंच. सुरुवातीला कोणताही टॉपिक असेल तर त्याचं बेसिक्स तुम्हाला माहिती पाहिजे, कारण पेपर जर इझी लेवलचा काढायचा झाला तर ते बेसिक्सवर काढतात, आणि जर टफ आणि थोडासा हार्ड पेपर काढायचा असेल तर त्यामध्ये डिटेलमध्ये जातात. तर सुरुवातीला तुम्हाला रसाची व्याख्या, त्याचा उपलब्धीची साधने, त्यानंतर पंचभौतिकत्व, अनुरसाबद्दल थोडी माहिती पाहिजे. किंवा हे जर नाही आलं तर तुम्हाला काय विचारू शकतात की कोणताही डायरेक्ट एक 6 षड्रसांपैकी एक रस विचारू शकतात डिटेलमध्ये. तर हे 2 रसमधनं येणारे प्रश्न आहेत. त्यानंतर कर्मावर LAQ विचारला जातो तिसरा. त्यामध्ये सुद्धा सेम, त्याची व्याख्या, लक्षण, कर्माचे प्रकार माहिती पाहिजेत. हे सर्व बेसिक माहिती तुम्हाला आलीच पाहिजे. त्यानंतर यामध्ये तुम्हाला कोणते 2 ते 3 कर्म दिले जातील व त्याचं तुम्हाला लिहावं लागेल की त्याचं रस वीर्यविपाक काय आहे, किंवा कसा दोषांवरती कार्य काय करतं, त्या कर्माचे एक्झाम्पल्स काय काय आहेत. तर हे तुम्हाला 2 ते 3 कर्म विचारतात. त्यामध्ये तुम्हाला संशमन, भेदन, ग्राही, अनुलोमन, अभिषंधी, मेध्यकर्म हे जरा व्यवस्थित करा. जे प्रिव्हियस इयरला पडलेले आहेत रेचन कर्म हे व्यवस्थित करा. आणि आता लास्टचा 1 ते 2 दिवस राहिलेले आहेत, म्हणजे परवा दिवशी तुमचा पेपर आहे. तर प्रत्येक कर्माच्या डिटेलमध्ये शिरू नका. तसंच प्रत्येक फार्मॅकच्या ड्रग म्हणजे प्रत्येक ग्रुपमध्ये शिरू नका. जे मेन आहेत प्रिव्हियस इयरला पडलेले आहेत तेवढेच तुम्ही प्रॅक्टिस करा. नवीन काय करायला जाऊ नका. जे तुम्ही आधी केलेलं आहे तेच गोष्टी फक्त रिवाईज करा. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की जर आलं तर काय लिहायचं, तर त्यासाठी आपल्या चॅनलवर शॉर्ट टिप्स अँड ट्रिक्सचे व्हिडिओ अपलोडेड आहेत, ते एकदा अवश्य पहा. कारण ते जर तुम्ही पाहिलं तर तुमचं पेपरमध्ये असं नाही होणार की पेपरमध्ये कोणता प्रश्न नवीन आला आणि तो तुम्ही लिहू शकले नाही. त्यामुळे ते टिप्स अँड ट्रिक्सचे व्हिडिओ व्यवस्थित पहा. त्यानंतर शेवटचा LAQ तुम्हाला फार्मॅकोलॉजीवर विचारला जातो. परत तेच जे मी तुम्हाला SAQमध्ये सांगितलं की त्याचं डिफाईन, त्यानंतर जनरल प्रिन्सिपल्स माहिती पाहिजेत. सोबतच तुम्हाला रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशनवर देखील एक LAQ विचारला जाऊ शकतो. त्याच्यामध्ये तुम्हाला त्याचं क्लासिफिकेशन, त्याचा टेबल काढता यायला पाहिजे. तर हे होते द्रव्यगुण पेपर 1 संबंधित मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चन्स. तर द्रव्यगुण पेपर 1 हा खूप स्पेसिफिक असतो. जसा सांगितला आहे त्याप्रमाणेच क्वेश्चन्स येतात. त्यामध्ये जास्त ऑड पडण्याचे चान्सेस नसतात. फक्त एखादा फार्मॅकचा ग्रुपच जर पडला तर ऑड पडू शकतो, किंवा मग एखादा कर्म जर वेगळं पडलं तर ते तुम्हाला लिहिण्यामध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो. नाहीतर इतर पेपर हा खूप सोपा असतो. त्यामुळे त्या 10 ते 15 मार्कांकडे फोकस करण्यापेक्षा तुम्ही इतर पेपरकडे फोकस करा. तुमचं ते सर्व व्यवस्थित कवर होईल. व पेपर प्रेझेंटेशन व्यवस्थित करा. जिथे श्लोक इम्पॉर्टंट आहेत, श्लोक पाठ असतील तर श्लोक टाका, श्लोकला अंडरलाईन करा, मेन पॉईंट्सला हायलाईट करा, अंडरलाईन करा. तुमचा जेवढा पेपर प्रेझेंटेशन चांगला असेल तेवढे मॅक्झिमम मार्क्स तुम्हाला तिथे दिले जातात. तर त्यामुळे पेपर व्यवस्थित लिहा, कॉन्फिडन्सने लिहा. जेवढं तुम्ही कराल तेवढं कॉन्फिडेंटली पेपरमध्ये लिहून या. व जे येत नसेल ते अटेम्प्ट जरूर करा. कोणताही प्रश्न रिकामा सोडू नका. जेवढं काय माहिती असेल तेवढं अटेम्प्ट करा. तर हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तसंच जर पेपर झाल्यावर तुम्हाला वाटलं असेल की पेपर मोस्ट एक्सपेक्टेडमधनं क्वेश्चन्स पडलेले आहेत तर तुम्ही कमेंट करत जावा की पेपर उपयोगी पडला नाही पडला. तर तुम्ही कमेंट करत जावा. तुमची कमेंट ही मला खूप मोटिवेट करते व मला नवीन व्हिडिओज बनवण्यासाठी मदत होते. तर भेटूया असंच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसोबत. धन्यवाद. So guys, subscribe Ayurveda Essence for more such videos. You will get all handwritten notes here.